हॅलो गाईज, मी प्रीती. मस्त असं रेडी होऊन आम्ही आज निघालो आहोत. नाद करती का यायलाच पाहिजे म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन सलगर येथे खास दिवाळीच्या शॉपिंगसाठी आम्ही निघालो आहोत. मस्त एन्जॉय करत आम्ही निघालो आहोत सलगरला. जाताना रोडवरती त्यांचे असे मोठे मोठे पोस्टर्स होते. ते पाहून माझी एक्साइटमेंट तर वाढतच होती की कधी एकदा मी सलगरमध्ये जाते आणि रवींद्र वस्त्र निकेतनमध्ये पोचते. फायनली आम्ही रवींद्र वस्त्र निकेतनमध्ये एंट्री केलेलो आहोत. आम्ही सकाळी लवकर आलेलो त्यामुळे इथे अजिबात गर्दी नव्हती. त्यामुळे आम्ही खूप छान शॉपिंग केली. प्रथम आम्ही गेलो लहान मुलांच्या डिपार्टमेंटला आणि त्यानंतर मग आम्ही गेलो मोठ्यांच्या डिपार्टमेंटमध्ये आणि त्यानंतर आम्ही गेलो महिलांचा आवडता डिपार्टमेंट म्हणजे साडी डिपार्टमेंट. बाप रे, काय साड्या होत्या, अप्रतिम, अति सुंदर, एकापेक्षा एक अशा ह्या साड्या होत्या. खूप सुंदर साड्या होत्या आणि सोबतच त्यांची क्वालिटीसुद्धा. तिथला स्टाफसुद्धा खूप छान होता. त्यांनी आम्हाला खूप छान कोऑपरेट केलं. सगळ्या साड्या ओपन करून दाखवल्या. सोबतच तिथे रेडीमेड ब्लाऊज होते, त्यांचीसुद्धा आम्ही खरेदी केली. आणि कपड्यांच्या खरेदीनंतर आम्ही आलो हे पडदाच्या डिपार्टमेंटमध्ये. इथेसुद्धा काय छान छान पडदे होते. आम्ही त्यांचीसुद्धा खरेदी केली. आणि त्यानंतर आम्ही आलो बॉयज डिपार्टमेंटला. बाप रे, काय सुंदर कपडे होते ह्यांचे बॉयजचे सुद्धा. खरंच बॉयज डिपार्टमेंटला सुद्धा असे एकापेक्षा एक कपडे असतील असं मला वाटलं नव्हतं. इथे सुद्धा एकापेक्षा एक व्हरायटीचे आणि बेस्ट क्वालिटीचे आम्हाला कपडे मिळाले. त्यांचीसुद्धा खरेदी केली आम्ही. आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत बिलिंगसाठी. बिलिंगला जाताना तर खूप भीती वाटत होती की इतकी आम्ही कपड्यांची खरेदी केली, तर बिल काय येईल. पण बघा सगळ्यांचे हसरे चेहरे. बिल पाहून सगळे खूप हॅपी होते कारण बिल खूप कमी आलेलो. मस्त असं खरेदी केल्यानंतर आम्हाला लागली होती आता भूक. त्यासाठी आम्ही निघालो नाश्ता करायला. तिथे जाऊन आम्ही मस्त असा नाश्ता केला आणि सोबतच कडक असा चहा घेऊन आता आम्ही निघालो आहोत आमच्या घरी. तिथे एक हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम होता. त्या हनुमानांचं आम्ही मूर्तीचं दर्शन घेतलं आणि तिथेच एक गणपतीचं मंदिर होतं. तिथे जाऊन आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो आहोत आमच्या घरी. मस्त असं एन्जॉय करून आम्ही आता घरी पोचलेलो आहोत. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.